हॅलो, हाय, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा बिग बॉसचा प्रोमो हा एकच आलेला आहे आणि खिडकी उघडणार आणि धडकी भरणार असा प्रोमो, एकदम धडाकेबाज प्रोमो आजचा सुद्धा आलेला आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे पहिल्या आठवड्यापासून दार उघडणार, काहीतरी घडणार, दार उघडणार, ट्विस्ट येणार, दार उघडणार, पॉवर की मिळणार, दार उघडणार हे चालू होतं. पण आता इथून पुढं इथून पुढं म्हणा किंवा ह्या आठवड्यात म्हणा, ह्या आठवड्यात दार उघडणार नाही तर खिडकी उघडणार. खिडकीतून पाहुणे येणार, खिडकी उघडली की धडकी भरणार. तर खिडकीच्या मागून कधी येणार संकट, तर कधी येणार पाहुणे, तर खिडकी उघडणार आणि धडकी भरणार. तर आता बिग बॉसचा आजचा एपिसोड तर बघायला एकदम मजा येणार आहे. आणि आजच्या नॉमिनेशनमध्ये, म्हणजे आजच नॉमिनेशनचा टास्क होत असतोय, म्हणजे सोमवारी नॉमिनेशनचा निम्मा टास्क होतो आणि मंगळवारी निम्मा टास्क होतो. तर नॉमिनेशनच्या टास्कमध्ये तुम्हाला नॉमिनेट झालेलं कोणाकोणाला बघायला आवडेल आणि ह्या आठवड्यात घराबाहेर गेलेलं कोण आवडेल हे पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला खरं तर बिग बॉसचा शो कसा वाटतो, तुम्हाला स्क्रिप्टेड वाटतो की म्हणजे नाही, जे काही रिअल आहे तो असा वाटतो, हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे किंवा आता गेल्या आठवड्यात किंवा मागे काही ते राखीनं आणि संकेतनी पण मिळून केलेलं आणि ठरवून गोष्टी काही केल्या जात आहेत, ठरवून काही केले दिसण्यासाठी फक्त केल्या जात आहेत. आणि राखीला त्याच्यावरती आता भाऊच्या धक्क्यावरती तिला बोललं पण गेलेलं आहे की स्क्रिप्टेड कोणत्याही काही गोष्टी करू नका. मग ह्याच्यावरून तर असं दिसतंय की हा शो स्क्रिप्टेड नाही आहे, हा शो रिअलच आहे. तर असं दिसतंय, असं वाटतंय रिअल आहे म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा भाग बघायला विसरू नका तुम्ही. आणि तुम्हाला आजचा प्रोमो कसा वाटला किंवा आजचा प्रोमो तुम्ही बघितला असेल तर कसा वाटला हे पण नक्की कमेंटमध्ये करा. कारण प्रोमोमध्ये असं काहीतरी इतकं इंटरेस्टिंग दाखवतात ना की एकदम धडकी भरायसारखं. आणि तसं पूर्ण प्रोमो वाट बघत बसलं तरी पण त्या प्रोमोमध्ये तसं काही दाखवलं जात नाही आहे. तर मग तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की असं होतं का हे ते. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.